दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे। दिल्लीच्या द्वारका परिसरामध्ये असलेल्या एका सलूनमध्ये शुक्रवारी 2 जणांना अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। या घटनेमध्ये या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। व्यक्तिगत वादामुळे ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज या घटनेबाबत पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। या सलूनमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली, ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे 2 बंदूकधारी व्यक्ती सलूनमध्ये घुसले। त्यानंतर त्यातील एका व्यक्तीने समोर बसलेल्या व्यक्तीला समोरून गोळी झाडली। गोळी लागल्यानंतर त्याने मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही। या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे। याबाबत माहिती देताना द्वारका पोलीस ठाण्याचे उपायुक्त अंकित सिंह यांनी म्हटलं आहे की नजफगड पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षाला एक कॉल आला। ज्याने फोन केला त्याने या घटनेबाबत माहिती दिली। इंद्र पार्क परिसरात असलेल्या सलूनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती त्यानं दिली। या घटनेत जे 2 व्यक्ती जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं देखील त्यानं सांगितलं, मात्र ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू आणि आशिष असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। अंधाधुंद गोळीबारामध्ये एक गोळी सोनूच्या डोक्याला लागली तर आशिषला 3 गोळ्या लागल्या। या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे। दरम्यान यातील आशिषवर 2 गुन्ह्याच्या प्रकरणात यापूर्वी देखील कारवाई करण्यात आली होती।